विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार पडलेला आहे, तिसरा उमेदवार, आणि महायुतीचे 9 उमेदवार जिंकून आलेले आहेत। मात्र याच्यामध्ये काही मतं फुटलेली आहेत। ती मतं कोणती फुटली हे सांगण्यासाठी आपल्याबरोबर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काही मतं फुटलेली आहेत हे आता निश्चित झालेलं आहे, कोणती मतं असतील ही काय वाटतं, आपली शक्यता काय सांगते? हे बघा, या निवडणुकीचा आपण अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल, उभाटाकडे असलेली 15 मतं, त्यांच्या कॅम्पमध्ये असलेले गडाख म्हणून अपक्ष आमदार, कम्युनिस्टांचे आमदार असे 2 मिळून झाले 17 मतं, त्यांना 2 MIM आणि 2 समाजवादी असं या लोकांनी सुद्धा मतदान त्यांना करायचं होतं। 17-4 21 आणि काँग्रेसने पहिल्या पसंतीची 5 मतं जी त्यांच्याकडे एक्सेस होती ही त्यांना दिली होती। त्यांना पहिल्या पसंतीमध्ये मिलिंद नार्वेकर यांना 26 मतं मिळायला पाहिजे होती, परंतु त्यांना 22 मतं मिळालेली आहेत पहिल्या पसंतीची। याचा अर्थ उभाटाची 4 मतं फुटलेली आहेत, त्यांना निवडून येण्याकरता दुसऱ्या पसंतीची वाट पाहावी लागली। यामध्ये उभाटा आणि काँग्रेस असे आमदार फुटलेले आहेत। महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे हे आपल्याला दिसून येते। विधानसभेसाठी सर काय सांगाल? विधानसभा येते आहेत, तुम्ही दावा करता की उभाटाची मतं फुटलेली आहेत, हा हिशोब आहे। हे निवडणुकीचं गणित प्रेफरन्शियल वोटिंगवरती, पसंतीच्या ओट्सवरती या ठिकाणी होत असतं। त्या ठिकाणी आपण त्यांच्या कॅम्पमध्ये संख्या पाहिलेली आमदारांची, महाविकास आघाडीचे ठरलं होतं सपा MIM कोणाला मतदान करणार, मिलिंद नार्वेकर यांना मतदान करणार होतं। काँग्रेसनी 5 मतं जी एक्सेस मतं होती तीसुद्धा उभाटाला दिली होती। त्यांचा आकडा 26, पहिल्या पसंतीमध्ये उभाटाचा उमेदवार निवडून यायला पाहिजे होता, पहिल्या पसंतीची त्यांना 22 मतं मिळालेली आहेत असं कळतंय। यावरून उभाटाची 4 मतं फुटलेली आहेत हे सिद्ध झालेलं आहे। पण विधानसभेसाठी ही धोक्याची घंटा आहे महाविकास आघाडीला आणि उभाटाला। महायुती भरभक्कम आहे, 9चे 9 उमेदवार आमचे निवडून आलेले आहेत आणि यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीचाच विजयावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। अजितदादांसमवेत जे आमदार आहेत ते कायम त्यांच्या समवेत राहिलेले आहेत। ज्या चुकीच्या पद्धतीने ज्या वल्गना केल्या जात होत्या त्या आज सपशेल फेल ठरलेल्या आहेत। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।